fair compensation transparency in land acquisition rehabilitation resettlement act 2013 असा सरकारला राहील, तो पण राज्य सरकारला राहील, इतर राज्यामध्ये हा प्रकार नाही। नेमकं कशासाठी विरोध आहे? गेल्या 2 वर्षापासून शक्तीपीठ महामार्गाला आम्ही आंदोलन करणारे खरे बाधित शेतकरी, जे आमची बागायती जमीन ही शक्तीपीठ महामार्गामध्ये कायमस्वरूपी जाती आहे, तर वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, प्रशासन ह्या सगळ्यांच्या भेटी घेऊन आम्ही निवेदन देतोय आणि ह्या महामार्गाला कायमस्वरूपी रद्द व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। तो रद्द का व्हावा, तर आम्ही अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक शेतकरी आहोत। बागायती जमिनी आमच्या ह्या जाणार आहेत या शक्तीपीठ महामार्गामध्ये, या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामध्ये। तर आमची भावना आहे की हा महामार्ग करू नये सरकारने। तो का करू नये की समांतर नागपूर रत्नागिरी महामार्ग उपलब्ध आहे, आम्हाला नदीजोड प्रकल्पाद्वारे पाणी द्यावं, पण हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा ही मागणी आम्ही लावून धरलेली कायम। आम्ही आतापर्यंत फक्त आणि फक्त सत्ताधारी आमदार, सत्ताधारी खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आतापर्यंत निवेदन दिलेली आहेत। आमच्या ह्या निवेदनाची 2 वर्षामध्ये विधिमंडळामध्ये शब्द देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची बैठक, संवाद असा कुठलाही प्रकार त्यांनी केलेला नाही। आपली कृती समिती जी इतके दिवस एकटा लढा देत होती, ती कृती समिती काँग्रेस पक्षाकडे कसं काय वळाली आणि त्यांच्या नेत्यांना घेऊन हा विरोध करताय आपण, त्यामागचं काय कारण? हा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समिती जी काही आहे, ह्या समितीमध्ये आम्ही सर्व अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकरी आहोत। गेली 2 वर्ष झालं या आंदोलनामध्ये आम्ही तग धरून आहोत। रोज एक दिवस शेतामध्ये काम आणि दुसरा दिवस आंदोलनामध्ये, असा आमचा जवळजवळ प्रवास 2 वर्षापासून चालू आहे। तर आम्हाला आम्ही जवळजवळ जेवढे काही या 12 जिल्ह्यातले आमदार महोदय आहेत, खासदार महोदय आहेत, त्यासोबतच मंत्री, उपमुख्यमंत्री, परत शेवटी मुख्यमंत्री महोदयांना आम्ही या शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा याची आमची भावना आहे, याचे निवेदन दिलेले आहेत। पण हा महामार्ग रद्द न करता, काम न थांबवता हे भूसंपादनासाठी आमच्या शेतावरती अधिकाऱ्यांना रोजच पाठवतात। आम्ही त्या अधिकाऱ्यांना परत परत माघारी पाठवतोय, ते परत परत येत आहेत। अशा आशयाची आम्ही निवेदन सुद्धा दिलेली आहेत। मग आम्हाला कोणाची तरी साथ असायला पाहिजे। आज स्वातंत्र्य दिनी आम्ही संकल्प केला की किमान आपल्याला विरोधी पक्षाने तरी साथ दिली पाहिजे आणि ते सुद्धा आमच्या बाजूने ठामपणाने उभे राहिले पाहिजे। आमचा आवाज कुठेतरी मोठा झाला पाहिजे आणि आमचे प्रश्न कुणीतरी जाणून घेतले पाहिजे, म्हणजे सरकारच्या कानामध्ये मोठ्या आवाजात सांगितले पाहिजे। ही आमची भावना याच्या पाठीमागची। म्हणून आम्ही मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला विनंती केली की तुम्ही या प्रश्नाची, हा प्रश्न उचलून धरला पाहिजे, तुम्ही हा प्रश्न विधिमंडळामध्ये उचलला पाहिजे, समाज माध्यमामध्ये उचलला पाहिजे। जी काही सध्या हा महामार्ग करण्याची जी काही सरकारची भावना आहे, भूमिका आहे, तर ती कुठेतरी संशयाची आहे। त्याच्यामुळं हा महामार्ग रद्द व्हावा हे आमचं मत आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही जायचं कुठं, आमच्या जमिनी गेल्याच्या नंतर आम्ही जायचं कुठे? याच्या अगोदर कॅनलमध्ये, परत विविध प्रकल्पामध्ये आमच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत। आम्ही एक वेळा तो मोबदला नाही मिळाला आम्हाला, तर त्यामध्ये आम्हाला काही वाटलं नाही, कारण बाकीची जमीन आमची ओलिताखाली आली। आणि शक्तीपीठ महामार्गामध्ये जमीन जाते, उर्वरित जमीन पूर्ण पाण्याखाली राहते किंवा कसण्यायोग्य राहत नाही। त्यासोबतच एक ना अनेक असंख्य प्रश्न त्या आमच्या गाव शिवारामध्ये तयार होत आहेत। लातूरचा जर विचार केला तर मांजरा डावा कालवा, मांजरा उजवा कालवा, ह्या कालव्याच्या निर्मितीमध्ये आमच्या पूर्वजांनी स्वतः टिकाव फावडं घेऊन काम केलेलं आहे, मजूर म्हणून काम केलेलं आहे। आणि आज आमच्या जमिनी बागायती आहेत। आज कुठंतरी आमच्या जमिनी आम्ही ह्या डेव्हलप केलेल्या आहेत, पाईपलाईन, मोटार, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, बागायती झालेल्या आहेत। आणि आज जर हा आमचा वाट्याला आलेला आनंदाचा घास जर हे सरकार हिरावून घेत असेल तर आम्ही का लढू नये आणि आम्ही का कुणाची मदत घेऊ नये, हा आमचा प्रश्न आहे। त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाला विनंती केली की तुम्ही आमचा प्रश्न हा उचलून धरला पाहिजे आणि याचा आवाज मोठा केला पाहिजे। काही शेतकऱ्यांनी याला संमतीपत्र दर्शवलेली आहे, त्याबद्दल काय बोलतो? हा बघा, त्याचं असं आहे की शेतकरी म्हटलं की अडचणींचा डोंगर प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यावरती असतो। जर याच्यामध्ये बघितलं तर काही शेतकऱ्यांना कर्ज खूप मोठ्या प्रमाणात झालेलं असतं, काही शेतकऱ्यांची गुंठातून गुंठे जमीन जाते, मग 2 पैसे आले तर आपण काहीतरी करूया, त्यांचं जे कायद्याचं अज्ञान आहे
किंवा या प्रकल्पाबाबतीतलं अज्ञान आहे, तर त्या अज्ञानापोटी त्यांना असं भोळी भाबडी भावना वाटते की पैसे येतील काहीतरी, पण तो येणारा मोबदला जो काही आहे तो शेतकऱ्याच्या त्या कुटुंबाचं पुनरुज्जीवन किंवा पुनर्स्थापन किंवा पुनर्वसन करणारा कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही. कारण कायद्याच्या बाहेर जाऊन हे सरकार काहीही देऊ शकत नाही. काही शेतकरी आमचे शेतकरी बांधव ते आमचेच आहेत, पण ते प्रशासनाच्या चुकीच्या माहितीला बळी पडलेले आहेत. ती चुकीची माहिती म्हणजे कशी आहे, तुम्ही संमती दिली तर 5 पट आणि नाही संमती दिली तर 4 पट. पण हा टप्पा कधी येतो? हा टप्पा मोजणीचा नाही. हा टप्पा 1 वर्षानंतर ज्यावेळेस अवॉर्डची नोटीस त्या शेतकऱ्याला येते त्यावेळेला त्या शेतकऱ्याने सहमती द्यायची आहे का बिना सहमतीचा अवॉर्ड घेऊन तेवढी 4 पट रक्कम घेऊन कोर्टात जायचंय. हे जे काही कायद्याचं अज्ञान आहे तर ते कायद्याचं अज्ञान शेतकऱ्यांना नडवतंय. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रशासनाकडनं काय सांगितलं जाते की आम्ही आता मोजणीची फीस भरून तुमच्याकडे मोजणीसाठी आलेलो आहोत. तर आता पुढच्या वेळेस जेव्हा येऊ तर ती मोजणीची फीस तुमच्याकडून वसूल करण्यात येईल. असा कुठलाही प्रकार प्रशासनाकडून शासनाकडून करता येत नाही. तशी प्रोव्हिजन कायद्यामध्ये कुठेही नाही. तर शेतकऱ्याला त्याचे हक्क, अधिकार आणि त्याचं जे जे काही प्रति मोबदल्यामध्ये मिळणार आहे ते सांगणं प्रशासनाला बंधनकारक आहे. पण सरकारचे आदेश प्रशासनाला असे आहेत की तुम्ही कुठल्याही थराला जा, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे भूसंपादन करा. आणि एवढा प्रेशर प्रशासनावरती दिला जातो की प्रशासन मग काही दलाल पेरून, काही मिसगाईड करण्यामध्ये एक्सपर्ट असलेले लोक पाठवून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. पण ही टक्केवारी थोडकी आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येईल की हा संघर्ष मोठ्या लेवलला जाईल. पण जर बघितलं, ज्यांनी मोजणी करू दिलेली आहे ते सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये संघर्ष समितीच्या सोबत हे शेतकरी येणार आहेत. कारण त्यांना जरी आज गोड काही सांगितलं गेलं असेल, दिशाभूल करणारं सांगितलं गेलं असेल, उद्या त्यांची 100% फसवणूक त्यांना झालेली आढळून येणार आहे. कारण जर बघितलं आपण तर समृद्धी महामार्गामध्ये काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला, काहींना नाही मिळाला. जालना नांदेडमध्ये सरसकट शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. 10-12 लाख रुपयाच्या पुढे मोबदला नाही मिळाला आणि त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. तर ती परिस्थिती शक्तीपीठ महामार्गामध्ये होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने आपण खांद्याला खांदा लावून उभे राहत आहे. ज्या पद्धतीनं काळ्या कायद्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्याप्रमाणे हे आंदोलन पर्यंत जाण्याची वेळ येईल का आणि आधी काँग्रेस कुणाचीही मागणी नसताना, कुणाही शेतकऱ्याची इच्छा नसताना सरकार बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तीपीठासाठी अक्वायर करू पाहत आहे. आणि याचा विरोध करण्यासाठी सगळे शेतकरी आज लातूर परिसरातील आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आज इथं जमा झालेले आहेत. आणि काँग्रेस पक्ष एकजूटपणे त्यांच्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी त्यांच्या पाठीशी उभा आहे हे दाखवून देण्यासाठीच आज हजारोंच्या संख्येने इथं शेतकरी जमा झाले आणि त्यांच्या भावना ह्या सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. मराठवाड्यातल्या सगळ्या खासदारांना या मुद्द्यावरती तुम्ही करणार आहात? नक्कीच सगळ्या खासदारांच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामधील शेतकरी या म्हणजे सक्तीने जमिनी अक्वायर करण्याच्या विरोधात आहे आणि त्यांना न्याय देण्याचं काम हे मराठवाड्यातील सगळे खासदार मिळून नक्कीच करू, एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो. सर, आपण लातूर ग्रामीण मतदारसंघातील इथले जे शेतकऱ्यांचे असतील किंवा एकूणच नागरिकांचे जे प्रश्न असतील त्यांची जाण आपल्याला आहे आणि आज आपण शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिलेली आहात. काय सांगता? ज्या परिस्थितीमध्ये सध्याचा शेतकरी या देशभरामध्ये गेली अनेक वर्ष संघर्ष करतो आहे आणि शक्तीपीठ महामार्गाचा विरोध देखील एक संघर्ष शेतकऱ्यांच्या मनातून जो उभा राहिलेला आहे, त्या संघर्ष मोहीममध्ये काही शेतकरी जेव्हा आम्हाला त्यांनी विचारणा केली की हे आंदोलन अजून तीव्र करण्याची गरज आहे, काँग्रेस पक्षाची भूमिका काय, आमचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, आमचे नेते राहुलजी गांधी असतील, ज्यांनी नेहमीच शेतकऱ्यांचा आवाज या देशामध्ये बुलंद केलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी अडचणीत असेल, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या असतील सरकार ऐकत नसेल, त्याच्याकडे कानाडोळा करत नसेल, त्याच्यासाठी कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये शेतकऱ्याच्या मागं काँग्रेस पक्षाची कार्यकर्ते, नेते मंडळी
की ठामपणे त्यांच्या सोबत आहे. हे आंदोलन राजकीय नाही, हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, पण एक पक्षाची भूमिका देखील म्हणून, एक संघटन म्हणून त्यांची ताकद वाढवण्यासाठी आज ही व्यापक बैठक झाली. अनेक मुद्दे चर्चेला इथं गेले, अनेक सूचना शेतकऱ्यांच्या आमच्यापर्यंत प्राप्त झाल्या, आमच्या नेतृत्वाच्या समोर आल्या. अनेक चांगल्या बाबी ह्या लढ्याला अजून मजबूत कसं करायचं, म्हणजे न्यायालयाचा आधार असेल, सरकारसोबत पाठपुरावा असेल, राष्ट्रपतींपर्यंत निवेदन द्यायचं असेल, जिथं कुठं आपण आपली बाजू, शेतकऱ्यांची बाजू मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता हा त्यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनामध्ये आजपासून सामील झालेला आहे. केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, जे सरकार आहे त्याच सरकारच्या विद्यमान आमदारांनी पाकिस्तानचा भाग असल्याचं म्हटलेलं आहे. आणि ते अतिशय शेतकऱ्यांना आंदोलनही करावं लागतं. अतिशय दुर्दैवी बाब आहे की एखादा विद्यमान आमदार ज्या जनतेतून निवडून गेल्यानंतर त्याच मतदारसंघाला त्यांनी उपमा ज्या देशाची दिली, त्या देशाचा आणि आपला इतिहास, भारताचा आणि पाकिस्तानचा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यांच्या मनामध्ये काय आहे ते बोलून गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर आजपर्यंत सगळ्या माध्यमांवर त्यांच्याकडं ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया आली, लातूर ग्रामीणचे स्थानिक लोक असतील, ते सोशल मीडियावर असेल, तरीही अजून आमदारांनी लोकांची, जनतेची माफी मागितलेली नाही. ह्याचा समज लातूरकरांनी काय घ्यावा हाही लातूरकरांसमोर एक मोठा प्रश्न आहे. अजून ते सत्तेचे आमदार असल्यामुळं काही आमचं वाकडं होत नाही अशा भूमिकेत ते आहेत. पण त्यांनी जाणून घ्यावं की लातूरची जनता ही सुज्ञ आहे, शांत आहे, पण लातूरची जनता ही स्वाभिमानी आहे आणि लातूरची स्वाभिमानी जनता असा स्वतःचा अपमान अजिबात सहन करणार नाही आणि त्यांनी जाहीर लोकांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे.